नमस्कार मंडळी. जर तुम्हाला पुरणाचे मांडे आवडत असतील, करायला जमत नसतील, तर आजची ही रेसिपी पहा. आज आपण अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात खास टिप्ससहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चला तर मग. त्यासाठी 1 वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता त्याच वाटीने 4 वाट्या पाणी गरम करून घेतलंय कुकरमध्ये. त्यामध्ये डाळ घालायची आहे आणि डाळीला फेस आला तर तो काढून घ्यायचा आहे. उकळीनंतर बघा अशा पद्धतीचा फेस आलेला आहे, तर तो काढून घ्यायचा. तर स्वच्छ फेस आहे, कधी-कधी असा मळकट फेस येतो. तर आता हा फेस काढून घेते आणि आता यामध्ये 1 टीस्पून तेल घालायचे, पाव चमचा हळद घालायची आहे. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचंय. मोठ्या आचेवर 1 शिट्टी, त्यानंतर मंद आचेवर छोट्या शेगडीवर 10 मिनिटं डाळ शिजवून घ्यायची आहे. चला तर आता पीठ मळून घेऊया. त्यासाठी ताटामध्ये अगदी अर्धा टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं. व्यवस्थित ताट हलवून घ्यायचं. सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये 3 वाट्या चाळलेलं गव्हाचं पीठ घालायचंय किंवा अशा पद्धतीने पीठ चाळून घ्यायचंय. आता इथे मी फक्त गव्हाचंच पीठ वापरलंय. तुम्ही नवशिके असाल तर तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरू शकता, जेणेकरून पोळी किंवा मांडे करायला सोपं जाईल. आता हे पीठ थोडं-थोडं पाणी घालत मस्त सैलसर मळून घ्यायचं. जसं चपातीला मळतो ना, त्यापेक्षा थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं, म्हणजे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. त्यानंतर इथे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आता थोडं-थोडं तेल जे आहे पिठामध्ये घालायचं आणि ते पिठामध्ये छान मुरवून घ्यायचं आहे. तर थोड्याशा मुठा देऊन घ्यायच्या आणि अगदी 5 मिनिटं ही प्रोसेस केली. अशा पद्धतीने पीठ छान मळून घेतलेलं आहे. आता तेलाचा हात लावून हे पीठ जे आहे झाकून ठेवायचं, साधारण आपली सगळी तयारी होईपर्यंत. आता इथे गूळ घेतलेला आहे. गूळ तुम्ही सुरीच्या सहाय्याने चिरून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे अशा पद्धतीचं स्लायसर असेल तर त्याने असा हा गूळ स्लाइस करून किंवा किसून घेऊ शकता, जेणेकरून गूळ एकदम सॉफ्ट असा तयार होतो. तर गूळ देखील चिरून घेतलाय किंवा स्लाइस करून घेतलाय मी आणि डाळ इथे पूर्णपणे आपली शिजलेली आहे. पूर्ण कुकरची वाफ जाऊ द्यायची आणि अशा पद्धतीने गाळ डाळ शिजली पाहिजे. त्यानंतर चाळणीवर डाळ काढून घ्यायची. तर इथे मी तुम्हाला पुरण करण्याची अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे. तुम्हाला जर चाळणीवर घासून पुरण तयार करायचं नसेल किंवा पाट्यावर वाटून तयार करायचं नसेल, तर तुम्ही अगदी मिक्सरच्या सहाय्याने करू शकता. आता डाळीचा कट जो आहे तो आमटीसाठी वापरायचा आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी हलकीशी थंड झालेली डाळ घालायची. त्यामध्ये कटाचं थोडंसं पाणी घालून एकदम मसाला जसा बारीक वाटून घेतो ना, तशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्यायची आहे. वाटून घेतली डाळ लगेचच आता कुकरमध्ये काढून घ्यायची. तर मिक्सरचा वापर करून जेव्हा आपण डाळ बारीक करतो ना, ती एकदम बारीक झाली पाहिजे. त्यासाठी हवं तर तुम्ही कटाचं पाणी थोडं जास्त घातलं तरी चालेल. आता जेवढी डाळ घेतली होती तेवढाच गूळ घ्यायचा आहे, म्हणजे 1 वाटी गूळ घातलाय. त्याचबरोबर चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आधीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हे गॅसवर ठेवायचं आहे. सुरुवातीला गुळाचं पाणी होऊन हे पुरण पातळ होतं आणि मग लगेच घट्ट व्हायला लागतं. आता इथे प्रमाण कमी आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे. जर प्रमाण जास्त असेल तर सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची पुरण पातळ होईपर्यंत आणि जसं-जसं मग पुरण घट्ट व्हायला लागतं, तुम्ही हवं तर गॅसची फ्लेम कमी करू शकता. तर आता इथे प्रमाण कमी असल्यामुळे अगदी 5 मिनिटामध्ये पुरण तयार झालेलं आहे. पुरण ना जास्त पण कोरडं करायचं नाही. मस्त असं ते ओलसर असलं पाहिजे. तेव्हाच ते पोळीमध्ये छान पसरल्या जातं. तर अगदी 5 मिनिटामध्ये हे पुरण तयार झालं. मी लगेचच इथे गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने कलथा किंवा चमचा आपल्या पुरणामध्ये असा रोवला की तो पडत नाही, म्हणजे समजायचं की आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी चमचाभर तूप आणि त्याचबरोबर सुंठ, जायफळ, वेलची, त्याचबरोबर बडीशेपची पावडर तयार केली होती ती घातली 1 चमचा. थंड झाल्यावर अशा पद्धतीने पुरणाचा गोळा तयार करून घेतला. बघू शकता एकदम सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे आणि आता हे झाकून ठेवायचं आहे आणि बघूया पुढची प्रोसेस. तर इथे आपण पुरणाचे मांडे करतोय त्यामुळे गॅस खराब होतो. त्यासाठी मी व्यवस्थित असा ॲल्युमिनियम फॉइल लावून घेतलेला आहे. फक्त गॅसचं बर्नर जे आहे उघडं ठेवलंय आणि एका साईडला दगडी खलबत्ता ठेवलाय आणि त्यावर व्यवस्थित कढई सेट करून घेतली आणि हवा चांगली मोकळी राहील अशा पद्धतीने कढई ठेवलेली आहे. एकदम असं बर्नर पॅक करून घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने हे सेट झाल्यानंतर गॅस सुरू केलाय. कढईला सुरुवातीला तेल लावून घ्यायचंय. ही लोखंडी कढई आहे आणि अशा पद्धतीने लोखंडी कढईवर किंवा खापरावर आपण पुरणपोळी करू शकतो. पण माझ्याकडे ते खापराचं मांडरान नाही आहे, त्यामुळे आता मी इथे लोखंडी कढईचा वापर करते आहे. त्यामुळे कढई खराब होते, घासावी लागते.
तर हे तुम्ही तुमच्या रिस्कवर करू शकता. पण पितांबरीने घासून काढली की निघून जाते. तर आता कढईला चांगलं तेल लावून घ्यायचे, गरम करून घ्यायची आहे. तर जेव्हा मला ना पुरणाचे मांडे, रुमाली रोटी किंवा आपले साधे मांडे करायचे असतात ना, तेव्हा मी ही ट्रिक करत असते. अशा पद्धतीने कढईचा वापर करते. आता इथे पीठ साधारण आराम करत होतं 1 तासासाठी. तर मस्त असं सॉफ्ट पीठ झालंय. हलकंसं तेलाचा हात लावून हलकंसं त्याला मळून घ्यायचंय. मस्त लवचिक असं पीठ तयार झालेलं आहे. एकदम पण पातळ नाहीये, पण छान असं सैलसर पीठ तयार झालेलं आहे. आता याच पिठापासून तुम्ही पुरणाची तेल पोळी करू शकता, पीठ लावून पोळी करू शकता किंवा मांडे देखील करू शकता किंवा साधे मांडे देखील खूप मस्त पातळ तुम्ही बनवू शकता. अगदी छोटासा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट आपला हा पुरणाचा गोळा आहे. अगदी दुपटीपेक्षा जास्त आहे. आता पीठ जे आहे झाकून साईडला ठेवूया आणि बघूया आता पुरणपोळी कशी लाटायची ते. तर सगळ्यात आधी पिठाच्या गोळ्याची वाटी तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आहे. आणि आपल्या दोन्ही अंगठ्याने पुरण आतमध्ये लोटायचं आणि पीठ जे आहे वरच्या बाजूने ढकलायचं. म्हणजे व्यवस्थित ही पारी पॅक केल्या जाते आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर अगदी कमी पिठाचा वापर करून आपण ही पुरणपोळी बनवत आहोत. तर व्यवस्थित पॅक केल्यानंतर हातावर थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे पुरण सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरल्या जातं. आता गव्हाचं पीठ एकदम चाळून वापरायचं आहे, जेणेकरून पोळी आपली फाटली नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. आता हवं तर तुम्ही पोळपाटाला कॉटनचा कापड बांधून त्यावर देखील ही पोळी लाटू शकता. आता मी डायरेक्ट तशीच लाटत आहे. तर एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे, काठाने लाटत जायची आहे. मस्त अशी गोल आणि मोठी तयार होते. तुम्ही डायरेक्ट किचन ओट्यावर देखील लाटून घेऊ शकता. आता बऱ्याच जणांना हातावर मांडे तयार करायला जमत नाही, तर तुम्ही किचन प्लॅटफॉर्मवर ही पुरणपोळी अगदी मोठी लाटून त्याचा मांडा बनवू शकता. तर आता शक्य होईल तेवढी मोठी पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे. एकदम पातळ अशी झालेली आहे आणि भरपूर आपण त्यामध्ये पुरण भरलेलं आहे. तर आता काय करायचं, ही पोळी तुम्ही डायरेक्ट तव्यावर देखील भाजून घेऊ शकता नेहमीप्रमाणे. पण इथे आपण मांडे करतोय त्यामुळे आपल्याला कढईवर भाजायची आहे. कढईला परत थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर हातावर पोळी उचलून घ्यायची आणि जशा पद्धतीने आपण भाकरी थापतो ना, तशी हातावर थोडीशी थापून घ्यायची आहे आणि अलगद अशी कढईवर घालायची आहे. तर आता इथे पिठाचा गोळा अगदी छोटा घेतला होता आणि भरपूर मोठी पोळी आधीच लाटून घेतल्याने ती पातळ झाली होती. त्यामुळे हातावर थोडीशी थापून घेतली की अशी थोडीशी मोठी होते आणि मग लगेचच कढईवर घालायची आहे. किंवा तुमच्याकडे मांडरान असेल तर मग तर खूपच भारी. मी तर पुण्यामध्ये राहते आणि खूप दिवसाचं शोधते आहे ते, पण मला मिळतच नाहीये. त्यामुळे मला कढई वापरावी लागते. तर या पोळीला वरच्या बाजूने ब्रशच्या साहाय्याने मी तेल लावून घेतलं. त्यानंतर पलटी करून घ्यायची आहे. पलटी करताना मात्र हात भाजतात. तर हवं तर तुम्ही कापडाचा किंवा टिश्यू पेपरचा देखील वापर करू शकता. तर एकच वेळ उलटपालट करावी लागते. जास्त वेळ उलटपालट करण्याची गरज नाहीये. कारण एकदम पातळ लेयर असते पिठाची. त्यामुळे जास्त वेळ भाजण्याची गरज नाही. जास्त वेळ भाजला मांडा की मग तो वातड होतो, कडक होतो. तर अशा पद्धतीने आपला हा मिनी पुरणाचा मांडा तयार झालाय. तसे मांडे खूप मोठमोठ्या आकाराचे बनवले जातात. पण आपण इथे घरगुती पद्धतीने हे मांडे बनवलेले आहेत. तेव्हा हे छोटे-छोटे मांडे मी इथे बनवलेले आहेत. तुम्हालाही जर मांडे शिकायचे असतील तर तुम्ही सुरुवातीला अशा पद्धतीने छोटे-छोटे मांडे बनवून पाहू शकता. अगदी कढईचा किंवा तव्याचा वापर करून हे मांडे तुम्ही भाजू शकता. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अगदी जास्त दुप्पट पुरण भरून हे पुरणाचे मांडे आपण केलेले आहेत. तरीसुद्धा मांडे अजिबात फाटलेले नाहीयेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली का? उपयोगाची वाटली का? हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या छान-छान रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.